24 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला होता। त्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या तोडलेला धान पूर्णपणे खराब झाला असून पुजणे सुद्धा खराब झालेले आहेत। हे धान वाढलेले होते ते सुद्धा खराब झालेले आहेत। पुजण्यांना कोंब फुटलेले आहेत। त्याचप्रमाणे लवारी येथील अनिल किरणापुरे यांच्या बाग शेतातील पेरूंची व फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती। तेथील पेरूंचे झाड खराब झाल्यातून त्यांना डाग पडलेले आहेत। त्याचप्रमाणे फुल बाजार सुद्धा कोमेजून तुटून पडलेले आहेत। फार मोठा नुकसान झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 1 लाख रुपये व बागायत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्या अशी मागणी युवा शेतकरी व पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे यांनी एशियन न्यूज चॅनलशी बोलताना आपले मत व्यक्त केले। 24 ऑक्टोबर पासून तर 30 ऑक्टोबर पर्यंत या भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। अवकाळी पाऊस पडलेला आहे। शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कित्येक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। जे वाळवलेले धान होते ते सुद्धा पडलेले आहेत। पडलेले धान झोपलेले आहेत आणि झोपलेले धानावर पाणी साचलेलं आहे। अशा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी या ठिकाणी लवारी या ठिकाणी आहे। अनिल किरणापुरे यांच्या शेतामध्ये आहे। ते युवा शेतकरी आहेत। त्यांना युवा शेतकरी पुरस्कारही मिळालेले आहेत। त्यांच्या शेतामध्ये विविध प्रकारचे पेरू आहेत, फुलांचे झाडं आहेत आणि सुरुंग सुद्धा आहेत। या बरसातीच्या या अवकाळी पावसाचा फार मोठ्या प्रमाणात त्यांचा फार नुकसान झालेलं आहे। आपण प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकू शकता। अनिल किरणापुरे एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, किती नुकसान झालं? नमस्कार सर। आज रोजी सततच्या परतीच्या पावसामुळे आज रोजी शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट उद्भवलं आहे। आज जर आपण विचार केला की एखाद्या घरामध्ये जशी मयत होते आणि त्याच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळते आणि दुःखमय वातावरण तयार होते, तशी परिस्थिती आज आमच्या शेतावर झाली आहे आणि संपूर्ण शेत शिवारामध्ये दुःखमय वातावरण आणि शोककळा पसरल्यासारखी दिसत आहे। आज शेतामध्ये असलेला धान हा कापण्यायोग्य नाही आणि कापलेला धान हा विकण्यायोग्य राहिला नाही, अशी भयावह परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांवर उद्भवत आहे। आज जर मोठ्या प्रमाणामध्ये शेत शिवारामध्ये भाजीपाला पीक, फळबाग पीक, फुलशेती इत्यादी शेती आमची हे नापीक म्हणजे पाण्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। आज रोजी आपण जर विचार केला तर झाडाला असलेला माल, पेरू असो, वांगा असो, टमाटर असो, विविध भाजीपाला पीक हे झाडाला असलेले फळं हे सडत आहेत, डागा पडत आहेत। एवढे भयानक अतिवृष्टी आपल्या शिवारात झाली। मी तर म्हणेन शासनाला की भात पिकाला हेक्टरी 1 लाख रुपये आणि फळबाग पिकाला हेक्टरी 2 लाख रुपये अशी आर्थिक सरसकट मदत शासनाने द्यावी। भारत हा कृषीप्रधान देश आहे। आपण म्हणतो की शेतकरी सुखी तर देश सुखी, या म्हणीप्रमाणे जर आपण विचार केला तर शासनाने शेतकरी हिताचे शासन निर्णय तयार करून निव्वळ पोकळ आश्वासन देऊन पानं पुसण्याचे काम करू नये, शेतकऱ्यांची भावनाशी खेळू नये। आज शेतकरी सुखी तर देश सुखी या म्हणीप्रमाणे शासन निर्णय तयार करून आज रोजी शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम ह्या शासनाने करावे। माझी पुन्हा विनंती आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून शासन प्रशासनाला की योग्य पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी। आज रोजी आम्हा शेतकऱ्यांना असा प्रश्न निर्माण झाला आहे की आज उभ्या असलेल्या पिकावर आम्ही बँकेतून कर्ज घेतले आहे। त्या पीक कर्ज कसं फेरतफेड करावी, आमचे मुलांचे उच्च शिक्षण आहेत आणि दैनंदिन जीवनाचा व्यवहार आहे, हा कशा पद्धतीने आम्ही रणगाडा चालवावा हा प्रश्न आमच्या मोठ्या शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे। तरी शासनाने कोणतीही दीर्घाई न करता आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावं आणि खरोखर आज ज्या पद्धतीने नुकसान भरपाई झाली आहे तरी हेक्टरी, पुन्हा सांगतो, हेक्टरी धान पिकाला 1 लाख रुपये तर फळबागांना 2 लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी, हीच विनंती आम्हा शेतकऱ्यांच्या वतीने, मी युवा शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करत। धन्यवाद। तर हे होते युवा शेतकरी अनिल किरणापुरे। ते स्वतः पंचायत समिती सदस्य आहेत। युवा शेतकरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांची व्यथा तुम्ही ऐकलेली आहे की त्यांनी कर्ज काढून या ठिकाणी तिहेरी पीक काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी पेरू लावलेले आहेत, त्यांनी फुलांचे झाडं लावलेले आहेत, त्यांनी सुरुंग लावलेला आहे। या सर्वाचा एवढं नुकसान झालेलं आहे की आज त्यांच्याकडे जे उरलेले असतील ते पण विकल्या लायक नाही आहेत। आणि त्यांची मागणी आहे की हेक्टरी 1 लाख रुपये
शेतकऱ्यांना, आणि फळबागवाले असतील तर त्यांना 2 लागतात. त्यांची मागणी योग्य आहे. पुष्कळचे शेतकरी आमदार खासदार आहेत, संसदेमध्ये बसलेले आहेत, विधानसभेत बसलेले आहेत, त्यांच्याकडे कित्येक जमीन आहे, परंतु त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना पेन्शन मिळते. परंतु या शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था, त्यांच्या व्यथा आम्ही प्रत्यक्षात चॅनलच्या व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहत आहोत. याची दखल जरूर सरकारने घ्यावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. हेक्टरी 1 लाख रुपये आणि फळबागवाले असेल तर 2 लाख रुपये अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी अशी एशियन न्यूज चॅनलतर्फे त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे. मी एशियन न्यूज करता DG रंगारी, भंडारा.